जय गुरु सर्वांना. जय गुरु. गुरु आपण सुरुवात करू आता. परवा आपण हा पाठ सुरू केला होता. त्यामध्ये एक कथा चालू होती आपली. परवा म्हणजे कालच. न लाभाय मूर्खः अनुचरः. म्हणजे मूर्ख अनुचर असेल, मूर्ख नोकर असेल तर त्याचा फायदा नसतो, लाभ नसतो. त्यातली काही वाक्य आपण वाचली. आता आपल्याला एक झालं की संस्कृत वाक्याचं मराठी करण्यामध्ये किंवा हिंदी करण्यामध्ये फार अडचण येत नाही, म्हणून फक्त संस्कृत वाक्य वाचतो आता ही झालेली. कस्यचित नृपतेः समीपे एकः वानरः आसीत्. एकः वानरः आसीत्. कस्यचित एका, कोणी एका, कुठल्या तरी एका, नृपतेः समीपे एकः वानरः. तर आपण परवा नृपतेः बघत होतो आणि त्यामध्ये हा स्क्रीन दिसतोय का आता विभक्तीचा? हो, हो. दिसतोय. हा, तर हे नृपतीचे मी विभक्ती घेऊन काढले इथे. नृपती ही एकवचनीच आहे, तेव्हा आपण तेवढं वाचू, बाकी नाही वाचलं चालतं. हे मी ग्रुपवर पण टाकलेलं आहे, तुम्ही बघितलं असेल किंवा बघू शकता केव्हाही. नृपती ही एकवचन. प्रथमा नृपती ही, द्वितीया नृपतीम, तृतीया नृपतीना, चतुर्थी नृपतेये, पंचमी नृपतेः, षष्ठी नृपतेः, सप्तमी नृपतौ, संबोधन हे नृपते. ते असं नृपतीचं आहे. आणि याच्यामध्ये आपण पाहतोय की पंचमी आणि षष्ठी एक वचन. नृपतेः नृपतेः म्हणजे राजापासून किंवा राजाचे या अर्थाने या ठिकाणी एकच आहे. कोणाचं हे रवींद्र जोशी तुमचं हे करायचं, हे ऑफ करतात. हो, ते नाही, पद्माच्या ताईचं आहे, ऑफ करा. हा, नृपतेः पंचमी षष्ठी दोन्ही आहेत. आणि पंचमी म्हणजे राजापासून किंवा राजाहून, आणि नृपतेः षष्ठी म्हणजे राजाचे किंवा राजाचा, राजाची, राजाचे. या ठिकाणी राजाच्या जवळ नृपतेः वापरलं जातं. समीपे जवळ. एकः वानरः असेल. सह तस्य नरपतेः अतीव विश्वासपात्रं भवत्. तसंच हे जसं नृपते होतं तसंच नरपते हे. नृपती ही पहिली ती आहे, इथे पण नरपती ही पहिली ती. पहिली म्हणजे ह्रस्व. अतीव विश्वासपात्रम अभवत. विश्वासपात्रम हे नपुंसकलिंगी, अभवत हे भूतकाळ. आणि पुढचं एकदा राजा स्वप्रासादस्य शयन कक्षे स्वपितुम गच्छत. स्वपितुम गच्छतचं जर पोट केली आपण तर स्वपितुम अगच्छत. स्वपितुम म्हणजे झोपण्यासाठी, अगच्छत म्हणजे गेला. अतिविशाल आसीत सहा कक्षः. अतिविशाल आसीत म्हणजे होता, त्याचा कक्ष खूप मोठा होता. तत्र सुवर्ण निर्मित एक पर्यंक आसीत. तेथे सुवर्णापासून बनलेला, सोन्यापासून निर्मित झालेला एक पलंग होता. रजत निर्मित चतस्रः आसंदिक आसन. चांदीपासून तयार केलेल्या, चांदीपासून निर्मित झालेल्या 4 खुर्च्या होत्या. विविधानी नयन मनोहराणी चित्राणी आसन. विविधानी विविध प्रकारचे, नयन मनोहर डोळ्यांना आनंद देणारे चित्र तिथे होते. अनेक चित्र तिथे होती. आपण हे वाचत होतो, अन्ये नानाविधानी. वाटतं त्यावेळी आपला संपला क्लास. आपण सुरुवात करूया या वाक्यापासून. सुरुवातीचं आहे सुरेखाताई. हा सर. हा, अन्ये अन्ये नानाविधानी सुखोपकरणानि अपि तत्र असायला पाहिजे सर, मला वाटतं इथे तंत्र बरोबर आहे का? तंत्रच येते. तत्र असायला पाहिजे ना? नाही नाही, तंत्र. का तंत्र आहे? तंत्रच आहे. हा हा ओके, तंत्र आसन. हा हा. म्हणजे आणखीन पण काही
ज्यापासून सुख निर्माण होईल अशी काही उपकरणं पण आहेत तिथे, हा हा हा. नाना प्रकारची. हो. आणि तंत्र मला नाही कळलं काय ते. आता तेच साधनं म्हणून त्यांनी तंत्र. घेतलं, साधनं म्हणून घेतलं त्यांनी. अच्छा, तंत्र. तंत्र म्हणजे साधना अशा अर्थी घेतलं हा का? हा. ओके. सुखोपकरणाने म्हणजे सुख करणारी. खरं म्हणजे ना, हा तेच. उपकरणाने घेतल्यानंतर परत तंत्रचं हा बरोबर नाहीये तिथे. हा तेच उपकरण ऑलरेडी म्हटलंय त्यांनी, सुखोपकरणाने. इथे बदलता येत नाही आपल्याला. किंवा आणि त्या हा, पुस्तकात बघितलं मी, तिथे पण तंत्रच आहे नाही तिथे. सर, हा. ते तेथे होती आहे ना, तंत्र. तेथे म्हणून तत्र त्याची असेल. होती म्हणते मला तत्र असं वाटतं, मला तिथे बरं, तत्र ठीक आहे. असायला मध्ये हवं. याच्यामध्ये करेक्शन करून घेतो मी. तंत्र करू कारण आपण. की सर उपकरणे आहेत ना, त्याच्याकरता हो मी साधने वापरलेलं आहे तिथे. हो हो हो, बरोबर आहे. हं. त्यामुळे तत्र तिथे असायला हवं असं हो मला हो. वाटतंय. नाही, बरोबर आहे, ठीक आहे. आपण तंत्र करून घेऊ त्याला. हं. अन्ने नानाविधानी सुख उपकरणानी. उपकरणानी सुख सुख हे एक वेगळं सुख उपकरणानी आपली. तिथं बाकी माहिती आपल्याला फक्त या ठिकाणी संधी सोडवता यायला पाहिजे. सुख उपकरणानी. ओके. तर पुढचं आहे राजेंद्र कृषी साहेब. मी का? हा. हा, मी वाचतो. स्वर्णमय अच्छा, तस्मिन् तुमचं आहे पर्यंके का तो? हे रवींद्र पुष्पेतं राजेंद्र. ओके. प्रावरणं मृदुतरं च हा. उपधानम् आसीत्. हम्म. स्वर्णमय तस्मिन् पर्यंके पलंग, पलंगावर. सुश्वेतं म्हणजे पांढरे शुभ्र, हा. प्रावरणं हम्म. चादर, हम्म. मृदुतरं हम्म. अत्यंत मऊ हम्म. च उपधानम आसीत. आसित. उपधानम म्हणजे उशी ना, उशी पण आणि होती. आसीत म्हणजे होती. हा. हम्म. ओके. सुवर्णमय सप्तमी सुवर्णापासून, सुवर्णामध्ये केलेली सुवर्णाची. तर हे सुवर्णमय म्हटल्यानंतर ते सप्तमीमध्ये जाणार. तस्मिन सप्तमीच आहे. पर्यंके पण सप्तमी आहे. हे तिन्ही म्हणजे पलंगामध्ये त्या सुवर्णाने केलेल्या, सुवर्णापासून झालेल्या पलंगामध्ये. कारण ते पलंगावर. तर पलंगावर हा शब्द सुद्धा सप्तमीमध्ये येतो. पलंगामध्ये हा शब्द सुद्धा सप्तमीमध्ये येतो. एखाद्याच्या वर जरी म्हटलं आपण, घराच्या वर जरी म्हटलं तरी सप्तमी येईल. स्थानवाचक म्हणून. सुश्वेतम म्हणजे अतिशय सुंदर, चांगलं सुंदर, म्हणजे पांढरी शुभ्र. पांढरी का घेतला आपण की प्रावरणम. प्रावरणमला आपण मराठीमध्ये आवरण, आवरण म्हणजे आपण जे आवरण घेतो शरीरावरती, चादर. सुश्वेतम पांढरी शुभ्र, चांगली शुभ्र, चांगली पांढरी चादर. आणि मृदुतरम. मृदू म्हणजे मऊ, आणि तरम म्हणजे अतिशय, अतिशय मृदू. च चव जे आहे ते हे ऍक्च्युली चव नाही पाहिजे, ते चोच पाहिजे. चोपधनम आसीत म्हणजे उपधानम आसीत. च आणि उ हे म्हणून चो होतं. चव नाही होते. चो उपधानम आसीत. ह्या उपधान म्हणजे उशी. तिथे काय काय होतं त्या सुवर्णाच्या पलंगावरती. त्या सुवर्णाच्या पलंगावर पांढरी शुभ्र चादर आणि अतिशय मऊ आणि हेच उशी होती. एवढा याचा अर्थ. ओके. राजेंद्र जोशी साहेब. हा. तस्मिन् समये उष्णता आधिक्येनाभवत्. हम्म. त्याचं होईल आधिक्येन अभवत. येस. सो तस्मिन् समये त्यावेळी, सप्तमी, उष्णता, उष्णताचं तेच राहिलं, उष्णता आधिक्येन अभवत, खूप होती. अधिक प्रमाणात होती. अधिक प्रमाणात होती, खूप होती. येस. आता इथे उष्णता हा शब्द मराठीमधला सेम संस्कृत मधून तिकडे आलेला आहे. तो उष्ण असते, उष्ण असते ते उष्णता. तस्मिन् समये उष्णता आधिक्येन, त्याचा अधिक शब्द आहे.
अधिकचे ते विभक्ती होतं ना, अधिक्याने अधिक्येन तृतीया अधिक्येन अभवत. अभवत. हा. आता आपल्याला यामध्ये भूतकाळ. दोन्ही प्रकारे वाचता आलं पाहिजे. म्हणजे बरेचदा आपण जेव्हा धार्मिक स्तोत्र वाचतो किंवा कुठलंही संस्कृत नाटक किंवा काव्य वाचतो त्यावेळेला हे असं जोडलेलंच असतं ते अधिक्येना भवत. आपल्याला याचं जोडून वाचता आलं पाहिजे आणि त्याच वेळेला कुठे जोडलं गेलं हे पण कळलं पाहिजे. तिथे तोडता आलं पाहिजे आपल्याला. अधिक्येन अभवत. Thank you. गिरीश देशपांडे. हो. उष्णता निवारणार्थ जनस्य आवश्यकतासित आवश्यकता आसीत. आवश्यकता आसीत. आवश्यकता आसीत. आवश्यकता आसीत. आता उष्णता निवारणार्थ म्हणजे उष्णता निवारण करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी हम्म. शीत शीत म्हणजे थंड. शीत म्हणजे थंड, व्यजन व्यजन म्हणजे पंखा. व्यजन म्हणजे पंखा. ओके. शीत व्यजनस्य आवश्यक आसीत. आवश्यकता आवश्यकता आसीत. आसीत म्हणजे म्हणजे आवश्यकता होती. होती. आसीत म्हणजे होती. आसीत म्हणजे होती. हा. बरोबर. उष्णता निवारणार्थम म्हणजे निवारण करण्यासाठी थंड पंख्याची, हे थंड हवा देणाऱ्या पंख्याची आवश्यकता होती. आता आवश्यकता हा शब्द संस्कृतमध्ये आणि तोच मराठीमध्ये आलेला आहे. शीत हा सुद्धा काही प्रमाणामध्ये मराठीमध्ये वापरतो. आपण थंड वापरतो, तर शीत त्या ठिकाणी हा शीत सुद्धा वापरतो आपण. ओके. सर त्याचे संधी कशी ती आवश्यकता हा आहे का आसित तर येणार तिथे, मग आवश्यकताच्या पुढे विसर्ग येणार का? नाही, ते आ की अधिक आ त्याच्या म्हणजे पुढे नाही आ अधिक हा आच राहतो ना. हा मग संधी आवश्यकता त्याच्या पुढे विसर्ग असणार का? आवश्यकता आसीत. आवश्यकताचं आ आणि आसीतचं सुरुवातीचं आ दोन्ही मिळून आज राहतं. अ अधिक आ अधिक आ. ओके. आवाज नाही येतो. पुढे सर मग आधीच्या उदाहरणामध्ये अधिक्येन येईल का अधिक्येना येईल? अधिक्येन हा शब्द आहे. अधिक्येना शब्द नाहीये. पण मग उष्णताचं ते विशेषण नाहीये नाही, का? तृतीय आहे ना हे. अधिक्येन मग अधिक्येन ह्याचं संधी विग्रह अधिक्येन अभवत. अभवत. मग ते उष्णता जरी स्त्रीलिंगी असलं तरी अधिक्येन त्याला अधिक्येना नाही होणार. अधिक्येना अभवत. मग ते आणि मिळून आ झाला का? हो, ते दोन्ही तुमचं म्हणण्यात तो पण आहे, पण अधिक्येना शब्द नाही येतो. अधिक्येनच आहे. म्हणजे तुमचं म्हणणं की व अधिक्येना आणि अभचं दोन्ही मिळून आ झालं. आ अधिक हा आ झाला. हे लॉजिकली बरोबर आहे, पण शब्द अधिक्येना असा नाहीच आहे. अधिक्येन अभवत असंच आहे. आता तुमचं जे म्हणणं आहे की उष्णता हे स्त्रीलिंगी आहे, तर त्याप्रमाणे अधिक्येन हे स्त्रीलिंगी का नाही झालं, म्हणजे ते अधिक्येना का झालं नाही तर. नाही झालं किंवा हा आणि म्हणून झालाय का ते? हा ते आणि पाहिजे. म्हणून आ झालंय ते बरोबर. अच्छा, हे बरोबर. ठीक आहे सर. ओके. गिरीश देशपांडे. पद्मजा पोळ मॅडम. आज हो कसं सर. होय होय. होय. चला. आता हे कोणतं आहे तुमचं दुसरं? आता अतः हा. अतः स विजयितुं व्यजनमेकं आनीतवान्. हम्म. अतः म्हणजे म्हणून, सहा हम्म. म्हणजे त्याने, नाही हो हा. विजयितुं म्हणजे पंखा हलवण्यासाठी, व्यजनम एकम एक व्यजन म्हणजे नाही माहिती मला. पंखाच. विजयी तो म्हणजे वाऱ्यासाठी. वाऱ्यासाठी एक पंखा आणला. अनितवान म्हणजे पंखा आणला. इथे आणता लिहिलंय त्यांनी. आणीत्वान म्हणजे तसंच आहे. तो आहे ना, ते सह दिलं त्यांनी. मग सहज आपण त्याने म्हणून घ्यायचं का? तृतीय घ्यायचं का मराठीमध्ये त्याने?
मग ते त्यांनी काय केलं की भाषांतरामध्ये स म्हणजे तोच ठेवलं. मग तो जर असेल तर मग ओके. काय अनित्वांचा अंता झाला, तो आणता अंता झाला, झाला. पॅसिव्ह असं केलं. करून टाकला. हा, हा, हा. पॅसिव्ह करून टाकलं. हा, हा, हा. ओके. त्याच्यामध्ये अनित्वान ठीक. हा भूतकाळ आहे आणि विजयी हा शब्द नवीन आहे. हा ते भूतकाळाचा प्रकार आहे हा. हे बहुतेक आपण जे कुठली गोष्टीची पुस्तकं वाचली तर हे वान खूप ठिकाणी येतं आपल्याला. त्याच्या मागे जे काही क्रियापद असेल त्याचं रूपांतर ते भूतकाळात करतं. तसं आणे म्हणजे आणणे, तर अनित्वान म्हणजे आणले, आणता झाला या ठिकाणी येतं. व्यजनम बातम्यांमध्ये एकम. सुद्धा वानवाले हो, शब्द हो. दिसतात हो, बरेच. हो. तिथे तिथे खूप येतात. बातम्यांमध्ये खूप येतात. कारण बहुतेक बातम्या ठीक. भूतकाळातल्या असतात. हम्म. व्यजनम एकम. व्यजनम म्हणजे एक पंखा. आणि विजयीतुम हे तुम प्रत्यय, तुमन प्रत्यय लागून विजयी तुमन, विजय हा. वाऱ्याकरिता, वाऱ्यासाठी. अतः वाड्या. म्हणजे म्हणून. म्हणून तो वाऱ्यासाठी एक पंखा आणता झाला, कारण त्याला उष्णता निवारणार्थ आवश्यकता होती. ओके, हम्म. थँक्यू. अश्विनी कुलकर्णी मॅम. अश्विनी ताई. हा. हा. अ, इत्थम तिसरं. इत्थम हा इत्थम राजा निद्राधीनो बभूव. अशा रीतीने राजा निद्राधीन काय झाला किंवा झोपेच्या अधीन झाला. म्हणजे झाला म्हणजे भूतकाळ ह्याच्यात नाहीये. हा. हे आहे ना, तुम्हाला दाखवतो मी त्याला. इत्थम म्हणजे असा, प्रथम म्हणजे कसा, इत्थम म्हणजे असा. राजा राजा, निद्राधीनो, निद्राधीन. निद्राधीन जे आहे ते विसर्ग जाऊन निद्राधीनो झालं ते. धीनो. आणि बभूव, बभूव जे आहे हे क्रियापद आहे. ते अच्छा. बभूव भूतकाळ आहे. जसं हा. अनित्वान हा भूतकाळ आहे तसा बभूव हा पण भूतकाळ आहे. बभूव. हा बभूव म्हणजे झाला. हा जो भूतकाळ आहे तो खूप पुराण काळी झालेला असतो, त्यावेळेला ते बभूव म्हटलं जातं. अच्छा. हा अनद्यतन भूतकाळ नाही. हा खूप काळापूर्वी आपल्या समोर न जायचं, तसं यातला कुठलाच भूतकाळ आपल्या समोर झालेला नाही, गोष्ट वेगळी. पण बभूवच असं म्हटलं तर बभूव म्हणजे हे जे भूतकाळ आहे त्याच्या प्रकारचे ते परोक्ष भूतकाळ म्हणलं जातं याला. परोक्ष म्हणजे आपल्या डोळ्यासमोर न झालेले. आपण अच्छा. मराठीमध्ये त्याला होऊन गेलेले. अपरोक्ष, होऊन गेलेले, फार होऊन गेले. अगोदर झालेले, आपल्या समोर न झालेले. हम्म. आपण हा हा मराठीमध्ये अपरोक्ष म्हणतो त्याला, पण खरं म्हणजे हा. तो परोक्ष शब्द आहे. पर अक्ष म्हणजे आपल्या अच्छा. डोळ्याच्या पलीकडे. आणि आपण अच्छा. उलट म्हणतो मराठीमध्ये अपरोक्ष म्हणजे आपल्या डोळ्याच्या पलीकडे. जे डोळ्यासमोर अच्छा. नाही ते परोक्ष. आणि हा बभूव जो भूतकाळ आहे तो हा परोक्ष भूतकाळ. अपरोक्ष. अपरोक्ष नाही, परोक्ष, जो आपल्या परोक्ष. डोळ्यासमोर नाही झाला. अशा येस. रीतीने राजा निद्राधीन झाला. म्हणजे कशा रीतीने की त्याला पलंग आहे, सोन्याचा आहे, त्या ठिकाणी उशी छान आहे, चादर आहे, उष्णता खूप होती म्हणून पंखा आहे, आणि पंख्याकरता एक त्याला हलवण्याकरता व्यवस्था पण सगळी केलेली आहे. आणि अशा हा. रीतीने तो झोपला. झोपले. ओके, थँक्यू. माधुरी कुलकर्णी. अत्रांतरे तेन वानरेण तस्य नृपस्य वृक्षस्थलस्योपरि एका मक्षिका उपविष्टा दृष्टा. अत्र अधिक अंतरे, नंतरे. अंतरे, अंतरे, अत्र अधिक अंतरे. म्हणजे येथे नंतर. हा, अत्र आणि त्यानंतर. हा, येथे त्यानंतर तेन म्हणजे ते वानर तस्य नृपस्य म्हणजे त्या राजाच्या वृक्षस्थलस्योपरी म्हणजे छातीवर. छातीच्या वर हम्म. एक मक्षिका एक माशी उपविष्टा बसलेली पाहिली. ओके. येथे त्यानंतर त्या वानराने त्या राजाच्या छातीवर एक मक्षिका बसलेली बघितली. हो, ओके. आता इथे कसं आहे की हे वानर आहे ना, त्याला म्हणायचं काय की वानराने बघितली. त्यातला मुख्य जो करताय तो वानर आहे ना, वानराने.
कोणता वानर? तो वानर की ज्याचा ते सुरुवातीला उल्लेख केलाय. तेन वानरेन. वानरेन हे तृतीयमध्ये गेलं म्हणून त्याने तेन घेतलं. तेन वानरेन म्हणजे त्या वानराने. आणि म्हणून इकडे काय आलं? अत्र अंतरे, थोड्या वेळाने किंवा आता या ठिकाणी थोड्या वेळाने, त्यानंतर तेन वानरेन, त्या वानराने, तस्य नृपस्य. आता हे नृपस्य जे आहे हे त्यातलं मुख्य आहे, राजाच्या षष्टी. म्हणून हे जे आहे तस्य इथे वापरलं गेलं. त्या राजाच्या. ऍक्च्युअली तस्य म्हणजे त्याच्या होतं, त्याच्या राजाच्या असं न घेता त्या राजाचा असा अर्थ घ्यावा लागला आपल्याला. म्हणून या ठिकाणी येथे त्यानंतर त्या वानराने त्या राजाच्या वक्षस्थलस्य, वक्षस्थळाच्या म्हणजे छातीच्या, उपरी म्हणजे वर, एका मक्षिका. आता मक्षिका हे स्त्रीलिंगी आहे आणि त्यांनी इथं एक म्हटलेलं आहे. मग हे स्त्रीलिंगी असल्यामुळं एकाचं रूपांतर स्त्रीलिंगात केलं, एका मक्षिका. आणि इथे उपविष्टा, दृष्टा. उपविष्टा म्हणजे बसलेली, दृष्टा म्हणजे बघितली. हे जे आहे हे भूतकालवाचक विशेषण करायचं, म्हणजे विशेषण रूप जे आहे ते उपविष्टा. आता हे उपविष्टा जे आहे ते कसं बनतं? याचं मूळ क्रियापद आहे उपविष्ट. उपविष्ट म्हणजे बसणे. त्याचं पुल्लिंगी रूप आहे उपविष्टा म्हणजे बसलेला. स्त्रीलिंगी आहे उपविष्टा, बसलेली. आणि नपुंसकलिंगी आहे उपविष्टम, बसलेले. यातलं हे उपविष्टा इथे वापरलेलं आहे, बसलेली. अत्रांतरे तेन वानरेन तस्य नृपस्य वक्षस्थलोस्य परि एका मक्षिका उपविष्टा दृष्टा. ओके, मोठं आहे हे. त्याच्या अनेक गोष्टी आहेत एकत्र केलेल्या, तर बारकाईने आपल्याला त्याचा वापर करता आला पाहिजे. राईट. जयमाला मॅम. व्यजनेन वारितापि सा पुनः 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 तत्रैव समुपाविशत. व्यजनेन पंख्याने, वारितापि वारा घालून, वारा अपि, वारित अपि असं आहे. वारिता अपि. म्हणजे वारा घालून सुद्धा. वारिताच आहे ते, वारिता अपि. हा अधिक वारिता अपि. ओके. सा ती पुन्हा 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 तत्र एव तेथेच समुपविशत बसे. असं मला कळलं नाही. समुपविशत. अच्छा, उपविशत. सम आणि उपविशत. उपविशत म्हणजे बसते, बसली, बसत होती. आपण उपविशत शब्द सम कशासाठी आलेला आहे? हा, सम म्हणजे वारंवारचे जे आहे ना ते चांगल्या प्रकारे. ते मक्षिका पण घेतलं इथे मी. मक्षिकेचं त्या ठिकाणी कामावर घेतलं होतं हे. मक्षिक पुढे अजून आहे ते. उपविशत घेतलं तर नाही. ओके, नाही घेतलं चालेल. तर इथे व्यजनेन वारिता अपि सा पुन्हा पुन्हा तत्रैव सम उपविशत. सम म्हणजे हे अधिक चांगल्या प्रकारे असा अर्थ होतो त्याचा. तर अधिक चांगल्या प्रकारे बसणे म्हणजे ती उठायची नाही, लवकर येऊन बसायची. सम उपविशत. जेव्हा कुठली गोष्ट. डाऊट आहे. हा, हे उपविशत खाली या वाक्यात पण आलंय आणि वरती उपविष्टा. तर दोन्ही धातू साधित आहेत का? नाही, हे उपविष्ट आहे धातू साधित आहे. कारण दृष्टाशी संबंध आल्यामुळे उपविष्ट आणि स्त्रीलिंगी आहे तिथे. आणि उपविशत हे जे आहे ते भूतकाळिक रूप आहे नुसतं. तिथे बसली. हा, इथं आता बघितलं आपण हे उपविष्ट जे आहे हे उपविष्ट, उपविष्टा, उपविष्टम हे 3 झालं. पण त्याचं मूळ जे आहे ते राहून गेलं म्हणते इथे की उपविशत हे क्रियापद आहे भूतकाळार्थ. आणि सम उपविशत म्हणजे
चांगल्या प्रकारे बसायची, म्हणजे उठत नव्हती ती, पुन्हा पुन्हा तिथे बसायची. तर ते पंख्याने वारा घालून सुद्धा त्याला वाटतं पंख्याने वारा घातला की ती उडून जाईल, ती उडून जायची, पुन्हा येऊन बसायची. तर पुन्हा येऊन जायची हे सांगण्याकरता ते समोपविशत, चांगल्या प्रकारे येऊन बसायची, म्हणजे वारंवार येऊन बसायचे, पुन्हा पुन्हा जे आहे ते येऊन बसले की मग जायचे नाही, असं सांगण्याकरता ते समोपविशत आपण हे उपसर्ग वापरला आहे. पंख्याने वारा घालून सुद्धा ती पुन्हा पुन्हा तेथेच बसे. हा, तेथे येऊन बसत होती. रत्नप्रभा मॅम, पोहेकर मॅडम. एतत् दृष्ट्वा सह वानरः क्रुद्धो बभूव. म्हणजे ते सतत बसलेली होती हे पाहून त्या वानराला राग आला किंवा क्रोधित झाला. हो, येस. एतत, एतत म्हणजे हे, हा, एतत हे आपलं बघून हे जर आठवत असेल तुम्हाला, तर एतत हे दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आलेले आहे. ते तत् हे, एतत् हा, तत् जे आहे दृष्ट्वा तत् म्हणजे नंतर बघून. येतात, हो, हे बघून किंवा ते बघून, दृष्ट्वा बघून, हा, सह वानरः तो वानर, क्रुद्ध, क्रुद्ध जे आहे त्याचं रूपांतर क्रुद्धो झालं. क्रोध. इथे सुद्धा बघितलं आपण, बभूवच्या आधी निद्राधीनो, निद्राधीन जे असतं त्याचं इथे निद्राधीनो झालं. इथे सुद्धा बभूवचं जे आहे ते क्रुद्धो बभूव झालं, म्हणजे इथला विसर्ग जातो आणि त्याचं ओकारांती बनतं. क्रुद्ध म्हणजे क्रुद्धो बभूव म्हणजे झाला, हे सुद्धा परोक्ष भूतकाळ आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी परोक्ष भूतकाळ वापरण्याची काही गरज नव्हती, कारण इथे बऱ्याच ठिकाणी त्यांनी हे पण वापरलेलं आहे, भविष्यात, आसीत आणि त्वान, पण त्यांनी वेगवेगळे प्रकारचे क्रियापद वापरून दाखवले आपल्याला इथे की हेही असतं. थँक्यू. आनंद जोशी. तत्र समीपे, तत्र समीपे एकः खड्ग आसीत. तत्र म्हणजे तेथे, समीपे म्हणजे जवळ, एकः म्हणजे एक, खड्ग म्हणजे तलवार, आसीत म्हणजे होती. ओके, तत्र समीपे एक खड्ग आसीत, तेथे जवळ एक तलवार होती. राईट. तत्र समीपे एकः खड्गः आसीत, तेथे जवळ एक तलवार होती. वानराला राग आला. हा, पुढचं घ्या, हा चालेल. तम खड्गमादाय तेन क्रुद्धेन वानरेण तस्याः मक्षिकायाः उपरि प्रहारः कृतः. त्या तलवारीला, तम खड्गमादाय म्हणजे त्या तलवारीला घेऊन, तेन क्रुद्धेन वानरेण त्या संतापलेल्या माकडाने, तशा मक्षिकाया त्या माशीवर प्रहार केला. ओके. तम म्हणजे त्या, खड्गम, खड्गम म्हणजे हा, तलवारीला द्वितीय विभक्ती. खड्ग जे आहे ते पुल्लिंगी आहे, खड्गम हे द्वितीय झालं, म्हणून खड्गम. आदाय, आदाय म्हणजे घेऊन, खड्गम आदाय, मग ते वानरेन, वानराने असं घेतलं. हा, वानराने हे त्यातलं, वानरेन जे आहे ते मुख्य, आणि मग त्याला विशेषण लागलं क्रुद्धेन, संतापलेल्या, आणि त्याला पुन्हा तेन, त्या रागावलेल्या वानराने. तम खड्गम आदाय, ते खड्ग त्या तलवारीला घेऊन त्या चिडलेल्या वानराने, क्रुद्धेन वानरेन तस्याः मक्षिकायाः. आता हे मक्षिकायाः म्हणजे माशीच्या, हे बघायला पाहिजे, त्याच्याकरता मी घेतलं होतं मक्षिकायाः. हे बघितलं आपण, तर हे आहे मक्षिका
द्वितीया मक्षिकाम, तृतीया मक्षिकया, चतुर्थी मक्षिकायै, पंचमी मक्षिकायाः, षष्ठी मक्षिकायाः, मक्षिकायां सप्तमी. इथे म्हणजे नेहमीप्रमाणे मक्षिकाय स्त्रीलिंगी पंचमी षष्ठी दोन्ही पण मक्षिकायाच आहे. म्हणजे माशीपासून माशीहून हे पण मक्षिकायः आणि माशीचे याकरता षष्ठी सुद्धा आहे. म्हणून हे मक्षिकायः. हे मक्षिकायः घेतलं म्हणून तस्यः त्या माशीच्या उपरी म्हणजे वर, प्रहारः हे प्रहार, कृतः हे भूतकाळ केला, प्रहार केला, मारले ते. तम खड्गमादाय ती तलवार घेऊन त्या चिडलेल्या रागावलेल्या वानराने त्या माशीच्या वर प्रहार केला तलवारीने. ओके, थँक्यू. सर त्या तलवारीला ऐवजी ती तलवार घेऊन असं पाहिजे होतं का? म्हणजे एकच तलवार आहे ना? तम म्हटलं त्यांनी. हा, तम म्हणलंय कारण तेन म्हणलं असतं ना, नाही तर मग तेन म्हणलं असतं त्या. ते तम म्हटल्यामुळे तसं ते त्याप्रमाणे जावं लागलं. ते तम खड्गम आदाय ती तलवार घेऊन पण चाललं असतं ते. हा, ती तलवार घेऊन. ते कसं आहे संस्कृत मध्ये काय येईल ना, हे तर म्हणजे हा जो भाग आहे हा त्यांनी दिलेला आहे आपल्याला. डावीकडचा भाग, उजवीकडचा जो आहे हिरव्या अक्षराचा आपण तयार केला, आपण म्हणजे वर्गात तयार केला. आणि त्याप्रमाणे वाक्य परीक्षेमध्ये आपल्याला अशाच संस्कृतमध्ये वाक्य येते. ज्या ठिकाणी संस्कृतचं मराठी करायला दिलेलं आहे परीक्षेमध्ये आपल्याला असंच येणार आहे. हीच वाक्य म्हणजे याच्यातलीच वाक्य अशी येतील जे संस्कृतमध्ये आहेत आणि जे मराठीमध्ये केली आपण. त्यामुळे ह्याला आपल्याला ऑप्शन नाही आहे. त्यांनी जे दिलं ते दिलं, करता आलं असं तसं. ओके, पुन्हा एकदा सेकंड राऊंडला कोण आहे? माधुरी कुलकर्णी. माधुरी मक्षिका मक्षिका तावत सत्वरम उदीय दूरम गता. माशी तावत म्हणजे माहित नाही, सत्वरम म्हणजे लगेच. तावतचा अर्थ ऍक्च्युअली तोपर्यंत होतं. म्हणजे हे जे आहे त्याने तलवार घेतली आणि त्या माशीच्या वरती मारली तोपर्यंत तावत. तोपर्यंत माशी लगेचच उडून दूर गेली, गता गेली. गता म्हणजे गेली भूतकाळ. मक्षिका तावत तोपर्यंत मक्षिका माशी सत्वरम लगेच, उड्डीय उड्डीय हे उडून या अर्थाने, दूरम गता. दूरम हे नपुंसकलिंगी, दूरम गता. गता म्हणजे गेली भूतकाळ. याने तलवार मारली तोपर्यंत ती उडून गेली होती. पुढे काय झालं? जयमाला ताई. जयमाला आई सॉरी, कोणतं चालेल? हे परमानेन मक्षिका उडून गेली. परमनेन प्रहारेण सह राजा पंचत्वं गतः. परम म्हणजे अतिशय, अनेन किंवा परंतु म्हणजे परम म्हणजे किंवा परंतु अनेन म्हणजे या. परम अनेन असं म्हणजे दोन. परंतु अशा प्रहाराने तृतीया सहा राजा तो राजा पंचत्वं गतः मृत्यू पावला. परंतु अशा प्रहाराने तो राजा मृत्यू पावला. पंचत्व म्हणजे पंचत्वात. ऍक्च्युली ते सप्तमी नाहीये, ते पंचत्व म्हणजे पंचत्वाला. द्वितीया गतः म्हणजे गेला. मक्षिका जे होतं ते गता. गता म्हणजे स्त्रीलिंगी म्हणून गता आणि राजा पुल्लिंगी म्हणून गतः. राजा गेला, माशी गेली. ओके, अशा राजाला त्यांनी मारला.
आणि शेवटचं वाक्य गिरीश देशपांडे साहेब. हो. अत उच्यते मूर्खः अनुचराः न कदापि लाभाय भवन्ति. म्हणजे अशा म्हणजे म्हणून असं म्हटलं असा जातं. हा अत उच्यते म्हणजे म्हटले जाते मूर्ख म्हणजे मूर्ख अनुचरा, मूर्ख नोकर कदापि म्हणजे कधीही लाभाय म्हणजे न लाभाय म्हणजे लाभदायक भवंती म्हणजे होत नाही, नसतं. न भवंती नसतं. न भवंती. आता लाभाय जे आहे ते चतुर्थी आहे. म्हणजे लाभण्यासाठी, म्हणजे मूर्ख अनुचर, अनुचर म्हणजे जे आपल्या मागे मागे असतात ते, जे नोकर असतात ते. मूर्ख आपले जे नोकर असतात ते कधीही आपल्या लाभासाठी नसतात असं म्हटलं जातं. ही अशी कथा उच्चते उच्चते म्हणजे काय म्हटले जाते. म्हटले जाते. असे म्हटले जाते. अच्छा. वच धातूपासून तयार झालेलं आहे. वच म्हणजे बोलणे. उच्चते उच्चते हे वर्तमान अत काळात म्हणजे म्हणून, अत म्हणजे म्हणून. आता ह असतं ना इथं ते. आता ह जे आहे ना तिथं उ आलं पुढे म्हणून त्याचा विसर्ग निघून गेला. विसर्ग गेला. आता उच्चते. आता उच्चते. ओके. आता उच्चते म्हणून असं म्हटलं जातं. पुढचं वाक्य मूर्ख हा अनुचर हा, मूर्ख नोकर हे कदापि लाभासाठी नसतात. अशा रीतीने हा आपला 8वा पाठ संपलेला आहे. यामध्ये आपण काय बघितलं? धेनू बघितलं, धेनूवरची काही वाक्य बघितली, काही नवीन शब्द बघितले आणि त्यावर आधारित एक कथा बघितली. या कथेवर एक असं आता म्हणजे कुठला कॉमेंट नाही करायचे, पण एक रिसेंट एक हे कार्टून आलं होतं, उद्धव ठाकरे झोपलेले आहे. कोणी बघितलंच नाही कळायचं. आणि तलवार घेऊन एक जण तो त्याला मारतोय, त्या नाकावर माशी बसलेली. ओके, आता आपल्याला 2 मिनिटं आहेत. फक्त आपण हे शब्द पुढचे बघून घेऊयात नव्या पाठामधले. हे शब्द आहेत. पहिलं बुभुक्षा. हा शब्द आपल्याला माहिती असेल. बुभुक्षा म्हणजे भूक. पिपासा म्हणजे तहान. सिकता म्हणजे वाळू. ग्रीवा म्हणजे मान. तुला म्हणजे तराजू. तुला आपल्याला माहिती आहे तूळ रासू असते, त्या तूळ राशीला तराजू असतो. तुला म्हणजे तराजू. रसना माहिती आपल्याला, जीभ. रसना नावाचं पेय सुद्धा होतं काही दिवसापूर्वी. रथ्या, रथ्या म्हणजे गल्ली. प्रमदा म्हणजे स्त्री. जरा म्हणजे वार्धक्य, म्हातारपण. निशा म्हणजे रात्र, हे माहिती आपल्याला. पटुहू हा नवीन शब्द आहे, चतुर, हुशार. तनुहू माहिती आपल्याला, तनू माहिती आपल्याला, तनुहू शरीर. बटुहू, बटू पण बऱ्याच प्रकार माहिती असेल. बटू म्हणजे ज्याची मुंज केली जाते त्यावेळेला तो बटू बनतो, पण ब्रह्मचारी या अर्थाने. बटू म्हणजे ब्रह्मचारी. विदुहू म्हणजे चंद्र. सुनुहू म्हणजे मुलगा. पानसुहू म्हणजे धूळ. तरुहू म्हणजे वृक्ष, हे माहिती आपल्याला. इंदुहू म्हणजे चंद्र. हिंदू सुद्धा माहिती आपल्या बऱ्याच. असिही म्हणजे तलवार, हा एक नवीन शब्द. आणि आलिही म्हणजे भवरा. तर यामध्ये फक्त ते रथ्या नाही समजलं सर. गली म्हणजे काय? गल्ली का? गल्ली आपली. इकडे घर, गल्ली इकडे म्हणजे ना घर मध्ये जागा जाण्याकरता ती गल्ली. मधली ती गल्ली. आमच्या गल्लीत पाऊस पडला का? तुमच्या गल्लीत पाऊस पडला का? आमची गल्ली स्वच्छ आहे, तुमची गल्ली नाही. तर रथ्या म्हणजे गल्ली. आणखी वेगळी आसी तलवार एक आहे, आली भवरा एक नवीन आहे. पानसुहू धूळ. आणि सुनुहू म्हणजे मुलगा. आपल्याला बालक माहिती होतं, बालक हा माहिती होता.